गणेशोत्सवाला अवघे 6 दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील लालबाग परळ इथल्या मोठमोठ्या गणेशोत्सव कारखान्यातून आता गणपती मंडळासाठी रवाना होत आहेत। मी सध्या कारखान्यात आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहू शकता। परळच्या कारखान्यामध्ये आता गणपतीवर शेवटचा हात सुरू असल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतं। बरेचसे गणपती तयार आहेत आणि आज दुपारनंतर यांची मिरवणूक सुद्धा निघणार आहे। आगमन सोहळा पार पडणार आहे। अनेक मंडळाच्या गणपती बाप्पांचा आगमन सोहळा आज पार पडतोय आणि यासाठी लालबाग परळ परिसरात लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा सुद्धा आहे। सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा मंडळाकडून करण्यात आली आहे। याकरता वाहतूक विभागाकडून देखील वाहतुकीमध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत आणि दुपारनंतर चिंतामणी गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडत असताना मोठी गर्दी लालबाग परळ परिसरात होणार आहे। त्यामुळे लालबाग परळ हा रस्ता वाहतुकीसाठी टाळावा असं आवाहन सुद्धा ट्रॅफिक विभागाकडून करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की गणेशोत्सवाची धामधूम सध्या सुरू आहे आणि भक्तिमय वातावरणामध्ये अनेक जण या ठिकाणी पोहोचले आहेत। कारखान्यामध्ये गर्दी झालेली ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। गणपतीवर शेवटचा हात फिरवण्याची जी लगबग आहे ती मूर्तिकारांची सुरू झालेली आहे। बरेचसे मोठमोठे गणपती या ठिकाणी तयार झालेले आहेत, त्यांना अंतिम स्वरूप दिलं जात आहे आणि काम सुरू झालेलं आहे त्यांचं। आणि त्यासोबतच गणेश मंडळं जी आहेत ती सुद्धा सज्ज झालेले आहेत। बरेचसे रथ या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे वाहतुकीमध्ये सुद्धा आता बदल करण्यात आलेले आहेत। बच्चे कंपनी या ठिकाणी आहे। आज दुपारनंतर लालबाग परळ परिसरामध्ये मोठी गर्दी गणेश भक्तांची पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।